सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र हो, बी ए भाग 3 मराठी पेपर क्रमांक 11 या अभ्यासपत्रिकेच्या मागच्या तासाला तुम्हाला या अभ्यासपत्रिकेची भूमिका मी सांगितलेली आहे. आता या दुसऱ्या तासासाठी मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो. खरं तर फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये समजून घेत आहात, चांगला प्रतिसाद देत आहात, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पेपर क्रमांक 11 हा कसा असणार आहे? कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण पेपर क्रमांक 8 वरती भाषेच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा केली ती खरं तर सकारात्मकदृष्ट्या ती चर्चा भाषेच्या निर्मितीच्या अवस्थेला किंवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये भाषेचं खरं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे हे आपण समजून घेतलं. पण त्याच्यापेक्षा वेगळा हा जो पेपर आहे, कारण मी तुम्हाला 2 पेपर शिकवणार आहे. त्याच्यापैकी या आठवड्यातल्या किंवा या 15वड्यातल्या 3 ते 4 पिरियड या पेपरचे जे आहेत त्याच्यातला हा दुसरा तास आहे. आणि मराठी पेपर क्रमांक 11 मध्ये मी मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे की पुस्तकाची नेमणूक आपण केलेली आहे. म्हणजे पुस्तक नेमलेलं जे विद्यापीठानं आहे त्याचा अभ्यास आपण करावायचा आहे. आणि ते मध्ययुगीन काळातलं पुस्तक आहे. त्याच्या बाबतीमध्ये मध्ययुगीन काळातला कसा विचार आलेला आहे किंवा मध्ययुगीन काळामध्ये त्याची भूमिका कशी आहे, मध्ययुगीन काळ म्हणजे नक्की कोणता काळ, याच्यावरती सातत्यानं जी काही वरचेवर चर्चा होते. आणि मग तो जो काही भाग मध्ययुगीन काळाचा कसा विचारात घ्यायचा, याही गोष्टी मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये जे विविध संप्रदाय आहेत किंवा या पेपरचं नाव मी सांगितलं होतं की वरती आता लिहिलं आहे बघा, ते वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन. वाङ्मय प्रवाह, वाङ्मय घटक वेगळे आणि प्रवाह वेगळे. वाङ्मय घटक कोणते? तर कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या प्रकारामध्ये, या घटकामध्ये साहित्याची निर्मिती होते किंवा साहित्य लिहिलं जातं. साहित्य म्हणजे काय? तर आपल्या मनातल्या भावना व्यक्त लिखित स्वरूपात ज्यावेळेला केल्या जातात आणि मग आपल्या मनाला जे काही जाणवतं, जीवनामध्ये जे काही अनुभवायला येतं, जीवनामध्ये जे काही प्रत्यक्ष जे अनुभवलं जातं किंवा जे डोळ्याला दिसतं किंवा समाजामध्ये विविध घडणाऱ्या घटना, प्रसंग, हे सगळे ज्यावेळेला विशिष्ट एका फॉर्ममध्ये ज्यावेळेला लिहिले जातात. म्हणजे समजा एखादी दीर्घ कथा ज्यावेळेला लिहिली जाते आणि मग तिथलं वातावरण, तिथली पार्श्वभूमी, तिथली पात्र, तिथली रचनात्मक मांडणी ज्यावेळेला एखाद्या दीर्घ कथेतून केली जाते त्यावेळेला त्याला कादंबरी असं म्हटलं गेलेलं आहे. एखादी कमीत कमी पात्रांच्या साह्यानं कमीत कमी आशय व्यक्त करणारी, कमीत कमी पानात लिहिलेली एखादी गोष्ट ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याला आपण कथा म्हणतो. एखादी कथा दीर्घ स्वरूपामध्ये ज्यावेळेला लिहिली जाते, पण त्याच्यामध्ये कथानक जे आहे जरी असलं आदर्श स्वरूपात, तरी सुद्धा संवादाच्या माध्यमातून फक्त संवाद वापरले जातात, त्यावेळेला त्याला आपण नाटक असं म्हणतो. ज्यावेळेला मनातल्या भावना व्यक्त करताना व्याकरणिकदृष्ट्या किंवा कर्ता, कर्म आणि क्रियापद गद्याची मोडतोड रचना ज्यावेळेला केलेली असते त्यावेळेला त्याला कविता असं म्हणायचं. म्हणजे हे वाङ्मय प्रकार आपण लहानपणापासून अभ्यासतोय. फक्त आता नक्की हे वाङ्मय प्रकार कोणते? तर कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सगळे आधुनिक काळातले वाङ्मय प्रकार आहेत, आधुनिक काळातले. पण याची बीजं आपल्याला इसवी सन 1800च्या अगोदर दिसतात, मध्यकाळामध्ये दिसतात. म्हणजे मध्यकाळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, या अंगानं साहित्य अभ्यासलं जात नव्हतं किंवा उल्लेखलं जात नव्हतं. त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला कथा होती का? होती. त्यावेळेला कादंबरीसारखा ग्रह होता का? पण त्यावेळेला जास्तीत जास्त काव्य निर्माण होतात आणि ते संप्रदायातून निर्माण झालेलं होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की संत परंपरा, त्या संत परंपरेतले अभंग, ओवी, त्यानंतर लिहिलेले त्यावेळेचे ग्रंथ, पंडितांनी लिहिलेले त्यावेळेला वेगवेगळ्या कवितेतले छंद किंवा अक्षरग्रंथ, गणवृत्त, मात्रावृत्त किंवा लावणी, पोवाडा हे कवितेचे जे काही प्रकार आहेत काव्याचे, याच्यातून साहित्य निर्मिती इसवी सन 1800च्या अगोदर होत होती.
म्हणून त्याला मध्ययुगीन साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आधुनिक साहित्य किंवा अलीकडच्या काळातलं साहित्य अर्वाचीन, आता शब्द अर्वाचीन वापरला जात नाही, आधुनिक वापरला जातो. आणि तो इसवी सन 1800 नंतर 1801 ते 1900 आणि 1901 ते 2000 साल, म्हणजे या 200 वर्षाच्या आणि आत्ता 200 वर्षानंतर जवळजवळ 20 वर्ष 19 वर्ष होत आलेली आहे, म्हणजे झालेली आहेत, 20वं वर्ष सुरू आहे. एवढ्या 220 वर्षाच्या काळातल्या साहित्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर आधुनिक मराठी साहित्य. आणि त्याच्या अगोदरचं मध्ययुगीन मराठी साहित्य. मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहासच तुम्हाला थोडक्यात स्वरूपात नंतर एका पेपरला अभ्यासून याच टप्प्यात करून घ्यायचा आहे. तो 9वा पेपर असणार आहे. आणि आता मी जो शिकवणारा पेपर आहे, म्हणजे भाषा विज्ञान सोडून, भाषा 8वा पेपर सोडून हा 11वा पेपर जो आहे, तो वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन. म्हणजे तुम्हाला थोडं समजावं, तुम्हाला थोडं काही गोष्टींचं आकलन व्हावं म्हणून मी आता थोडासा सिलेबसचाही याच्यामध्ये काही भाग तुम्हाला वरचेवर सांगून एकदम तुम्हाला त्याच्यातलं आकलन होईल याची आपण दक्षता घेतो आहे. तर 11वा पेपर आहे वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन. आणि या वाङ्मय प्रवाहाच्या अध्ययनामध्ये तुम्हाला एका पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. एक नेमलेलं पुस्तक आहे, त्याचाही सिलेबस या ठिकाणी मी मागच्या दाखवलेला होता. पण तत्पूर्वी आपल्याला महानुभाव पंथातलं हे पुस्तक आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मराठी साहित्याची सुरुवात साधारणपणे 12व्या शतकामध्ये झालेली आहे. आता 21वं शतक आहे. जवळजवळ 900 वर्ष 850 वर्ष या मराठी साहित्याच्या असणाऱ्या इतिहासाला किंवा मराठी साहित्याचे परंपरा 800-850 वर्षापासून सुरू आहे. मग मराठी साहित्यमध्ये पहिला मराठीतला विवेक सिंधू नावाचा ग्रंथ, दुसरा ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्यानंतर ज्ञानेश्वरी आणि तो विवेक सिंधू ग्रंथ काव्य ग्रंथ आहेत, कारण ते ओव्यातनं लिहिले आहेत. ओवी हा कवितेतला छंद आहे. अभंग पण त्या काळातला कवितेतला छंद होता. अभंग आणि ओवी हेच त्या काळात मराठी कविता होती. नंतर आता मुक्त छंदातली कविता. आता तुम्ही चित्रपटातली गाणी अभ्यासता किंवा ऐकता किंवा चित्रपटातल्या गाण्याचा आस्वाद घेता किंवा आत्ता ज्या कविता लिहिल्या जातात, म्हणजे उदाहरणार्थ नारायण सुर्वेंची कविता आहे किंवा बींची कविता आहे किंवा अलीकडच्या काळात कुसुमाग्रजांची कविता आहे किंवा ह्या अनेकांच्या आत्ता जे कवी दलित कवी लिहितात, हे सगळ्या मुक्त छंदातल्या कविता. म्हणजे छंद म्हणून जे आहेत किंवा वृत्तमधला छंद हा प्रकार आहे, त्याच्यातली विशिष्ट रचना कशी असते, किती ओळी असाव्यात वगैरेची बंधनं आहेत, ती न म्हणता मुक्तपणे आपल्या मनातल्या भावना जेव्हा चित्रित केल्या जातात, ओळीचं शब्दांचं बंधन ज्यावेळेला नसतं, तेव्हा त्याला मुक्त छंद असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग 20व्या शतकात पूर्णपणे जास्तीत जास्त मुक्त छंदातली कविता लिहिली गेलेली आहे. आधुनिक मराठी साहित्यामध्ये जास्तीत जास्त कविता ही मुक्त छंदातली आहे. एवढं लक्षात ठेवणं किंवा एवढं समजून घेणं हे तितकंच त्या मानानं गरजेचं आहे. पण आपण मध्यकाळामध्ये ज्यावेळेला जातो, मागच्या 400-500 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला जातो, तेव्हा त्यावेळच्या साहित्याची पार्श्वभूमी साधारणपणे काय होती, त्यावेळच्या साहित्याचा आपल्याला अभ्यास नाही करायचा, एका ग्रंथाचा पूर्ण त्याचा समजून नाही घ्यायचा, फक्त त्यावेळेला काय लिहिलं हेच एका पेपरला समजून घ्यायचं आहे. पण त्या काळातलं एक छोटंसं पुस्तक मात्र आता अभ्यासायचं आहे या पेपरला स्वतंत्ररित्या, आणि ते फार सुंदर आणि चांगलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दृष्टांत पाठ. केशोबासानी महानुभाव पंथातल्या एका ग्रंथकारांनी ते दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ जो आहे, त्याचे 2-3 ग्रंथ आहेत. म्हणजे कोणकोणते आहेत केशोबासाचे, तर सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, हे सगळे ग्रंथ मराठीतल्या चरित्र ग्रंथावर, पहिल्या चरित्र ग्रंथावर आधारित आहेत. त्या ग्रंथाचं नाव आहे लीळाचरित्र. बघा, थोडंसं आपण 13व्या शतकात जाऊया. तर 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, आणि ती कुठल्या संप्रदायात, तर वारकरी संप्रदायात. तुम्ही आम्ही सर्व आत्ता सध्या वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत, कारण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रकारे फोपावलेला हा संप्रदाय किंवा वाढलेला किंवा विस्तारलेला संप्रदाय जर आज कोणता उल्लेखला गेला असेल तर तो वारकरी. वारकरी म्हणजे कोण, तर जो वारी करतो, वाऱ्या करतो. वाऱ्या कुठली, पंढरपूरची वारी. विठ्ठल हे आराध्य दैवत मानून जो विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेनं वरचेवर विठ्ठलाला भेटून ज्या वेळेला पंढरपूरला येतो, त्यावेळेला त्याला वारकरी असं म्हणायचं. आणि त्या वारकरी शब्दावरूनच वारकरी संप्रदाय असं नाव पडलेलं आहे. मग संप्रदाय किंवा त्याला दुसरा शब्द आहे पंथ, त्याचा सोपा अर्थ जर मराठीत घ्यायचा झाला तर तो समूह किंवा एका विचाराच्या समूह ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्याला विशिष्ट काहीतरी नाव असतं. गावामध्ये सुद्धा तुम्ही एका विचारानं जाणारे हे मंडळ असतं, त्या मंडळाला हे नाव आहे. तसं एका विचारानं भारलेला, एका विचारानं चाललेला
असा एखादा संप्रदाय किंवा असा एखादा समूह किंवा असा एखादा पंथ आपण, पण समूह शब्द आपण शक्यतो वापरत नाही. साहित्याच्या बाबतीमध्ये समूह शब्द नाही वापरला जात, व्यवहाराच्या पातळीवर वापरला जातो. अनेक जण एकत्रित एका विचाराचे येतात तेव्हा त्याला समूह असं म्हणतो आपण. तसं वाङ्मयाच्या बाबतीमध्ये त्याला 2 शब्द आहेत, ते म्हणजे संप्रदाय किंवा पंथ. मग वारकरी पंथ, वारकरी संप्रदाय असा उल्लेख ज्या वेळेला होतो त्यावेळेला वारकरी संप्रदायाचा नाही आपल्याला आता अभ्यास करायचा किंवा त्याच्यातला ग्रंथ नाही अभ्यासायचा. तर त्या काळामध्ये, ज्या काळात वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरांनी एक स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि वारकरी संप्रदायाचा पायाच ज्ञानदेवाने घातला असं म्हणतात, कारण तेव्हापासून वारकरी संप्रदाय असं नाव पडलं. त्याच्या अगोदर सुद्धा विठ्ठल भक्ती होती, त्याच्या अगोदर सुद्धा विठ्ठलाला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या होती. पण ज्ञानेश्वरांच्या काळापासून वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवानी काय केलेलं आहे, तर या वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं बहिणाबाई नावाची कवित्री म्हणते. ज्ञानदेवी रचेला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर, तेनीची केला हा विस्तार, एका जनार्दनी खांब ध्वज दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला शे कळस. बघा, व्यवहारात तुम्ही नेहमी ऐकता ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झाला शे कळस. कुठल्या पाया कोणी रचला, कशाचा रचला आणि कळस कोणत्या गोष्टीचा ठरलेला आहे, तर वारकरी संप्रदाय, वारकरी विचार. वारकरी विचारामध्ये विठ्ठल भक्ती, विठ्ठलाचं नामस्मरण, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा, संतांचे अभंग गायल्या जातात, समजून घेतल्या जातात. जीवनातलं दुःख कमी होण्यासाठी त्याच्यातला भावार्थ समजून घेतला जातो. मग त्याच्यासाठी आपण पंढरपूरला जावं लागतं. त्यानंतर तिथं गळ्यात तुळशीची माळ घातली तर तो पूर्णपणे ओळीचा वारकरी होतो. आणि मग विठ्ठलाची भक्ती करत 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 आपल्या जीवनातल्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळं जाण्यासाठी, व्यसन सुटण्यासाठी त्याचा उपयोग करून मग आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न हा वारकरी करत असतो. पण त्याच्यासाठी त्याला या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो किंवा ग्रंथातले विचार समजून घ्यावे लागतात. त्याला वारकरी असं आपण म्हणतो. हे मी तुम्हाला का उदाहरण सांगितलेलं आहे, कारण ज्ञानेश्वरांच्या पासून हा वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. हा वारकरी संप्रदाय जसा 13व्या शतकात होता तसाच त्या काळात ज्ञानेश्वरांच्या अगोदर एक संप्रदाय त्याच काळात होता आणि त्याचं नाव होतं महानुभाव संप्रदाय. आणि त्या महानुभाव संप्रदायाचा परिचय आपल्याला करून घ्यावायचा आहे आणि याच महानुभाव संप्रदायामध्ये लिहिलेल्या एका ग्रंथाचा सविस्तर अभ्यास या पेपरला करावायचा आहे. त्याचं नाव आहे सूत्रपाठ, त्याचं नाव आहे दृष्टांतपाठ. सूत्रपाठ आहे त्याचा नाही अभ्यास करायचा आपल्याला, पण दृष्टांतपाठचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. सूत्रपाठ फक्त केशवदासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. सूत्र म्हणजे चक्रधर स्वामींनी जी सूत्र दिलेली आहेत ती एकत्रित केलेली आहेत आणि दृष्टांत पाठामध्ये चक्रधर स्वामींनी जे दृष्टांत दिलेले आहेत ते एकत्रित केलेले आहेत. 114 दृष्टांत आहेत. त्याच्यातले किती ठराविक अभ्यासाला आहेत अजून पुस्तक आल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे. हे नव्यानं यावर्षी नेमलेलं पुस्तक आहे आणि ते येईल आता शिवाजी विद्यापीठानं त्याचं प्रिंटिंग सुरू आहे. ते ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपल्याला ते समजेल. तर मित्र, फार सुंदररित्या महानुभाव संप्रदाय म्हणजे काय, महानुभाव संप्रदायाची स्थापना कशी झाली, चक्रधर स्वामी महानुभाव संप्रदायाचे कसे प्रणेत आहेत, याचा थोडासा ओझरता भाग जो आहे तो तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलेला आहे. महानुभाव संप्रदायाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण महाराष्ट्रामध्ये संप्रदाय होता आणि तो सगळा देश त्यानं व्यापलेला होता. महाराष्ट्रामध्ये त्याला जास्तीत जास्त त्या संप्रदायाला स्वीकार केला जात होता. त्याचं संप्रदायाचं नाव आहे नाथ संप्रदाय. 9 नाथ आपल्याला माहिती आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, असं 9 नाथांची परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ इथं ठिकाण आहे बघा जवळच, गोरखनाथ शिराळ्या ठिकाण आहे बघा, चौरंगीनाथ इथं ठिकाण आहे बघा, रेवणनाथ, रेवणसिद्ध, असे नाथ जे जन्माला आले, साधू पुरुष होऊन गेले, त्यांनी समाजामध्ये जे काही विचार दिला 9व्या शतकापासून तो संप्रदाय मानला जातो. त्याला नाथ संप्रदाय, कारण नाथ संप्रदायातूनच वारकरी संप्रदाय उदयास आलाय. कसं काय, तर नाथ संप्रदायाची परंपरा ज्यावेळी चालत आली निवृत्तीनाथांच्या पर्यंत, आणि निवृत्तीनाथांचा लहान मधला भाऊ त्याचं नाव आहे ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, आणि त्यांनी मात्र नाथ संप्रदायाचा विचार न घेता वारकरी संप्रदाय विठ्ठलाची भक्ती स्वीकारली आणि त्यांनी विचार द्यायला जेव्हा सुरुवात केली, त्यांनी भगवद्गीता निवडली आणि त्याच्यावर भगवद्गीतेवर रसाळ प्रवचन केलं आपल्या मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये ओवीतनं सांगितलं. त्यावेळी तो ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. आणि म्हणून असा थोडासा
म्हणजे 13व्या शतकाच्या अगोदर किंवा त्या काळात राजवट जी होती ना ती यादवांची होती आणि उच्चवर्णीय मंडळी वैदिक धर्माचे अनुयायी होते. वर्ण, जातीभेद, त्याचबरोबर रूढीबंदी सगळ्या होत्या, रूढी परंपरा, वेगवेगळी देवदेवता ह्या सगळ्या त्या काळामध्ये होत्या आणि त्यांना इतक्या त्याच्या उपासना चालत होत्या की उच्चवर्णीय मंडळी आणि बहुजन समाज यांच्यात अंतर पडलेलं होतं. उच्चवर्णीय मंडळींनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहुजन समाजावर ती लादलेल्या होत्या, अंतर पडलेलं होतं. भगवद्गीता, उपनिषद किंवा हे जे उपनिषद हे जे ग्रंथ आहेत हे सर्वसामान्य लोकांना समजत नव्हते. अशा काळामध्ये धर्माचं महत्त्व लोकांना चांगल्या पद्धतीनं पटवून देण्यासाठी जे विविध संप्रदाय उदयास आले, नाथ संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, हे जे संप्रदाय त्या काळामध्ये उदयास आलेले आहेत, जैन संप्रदाय उदयास आले आणि मग प्रत्येकानं आपापले विचार आपापल्या अनुयायांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग या सर्व पंथांचा उपयोग करून त्यावेळेला चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. मग हा महानुभाव पंथ म्हणजे काय? महानुभाव या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या. महान अनुभव स्तेजा बल यश महानुभावा म्हणजे काय? महान अनुभवानं युक्त असणारा विचार. महान अनुभवानं, महान म्हणजे त्यांनी त्यांना स्वतःला पूर्णपणे असं सांगितलेलं आहे, महानुभाव संप्रदाय महान अनुभवानं म्हणजे प्रचंड मोठा अनुभव, जास्तीत जास्त मोठा अनुभव, या विचारानं प्रेरित झालेला हा, त्याच्यावरून त्याला नाव पडलेलं आहे महान अनुभव. आणि तो संप्रदाय त्यावेळी आज सुद्धा महानुभाव संप्रदाय आहे बरं का. आम्हाला का माहीत नाही सांगतो. तुम्हाला महानुभाव संप्रदाय इथं का जाणवत आहे? तुम्हाला वारकरी संप्रदाय माहीतच आहे. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय पण माहीतच आहे तुम्हाला. दत्त संप्रदायाचे ग्रंथ वेगळे आहेत, त्याचे साधू संत वेगळे आहेत. आज सुद्धा दत्ताला जाणारी, दत्त भक्ती स्वीकारणारी, दत्ताची भक्तीचं त्या संप्रदायात जाऊन त्याचं गुरुत्व स्वीकारणारी माणसं आहेत, शिष्य होणारी माणसं आहेत. पण दत्त संप्रदाय पण कमी आहे. पण महाराष्ट्रात जास्त घराघरात जास्त जो स्वीकारला जातो तो संप्रदाय वारकरी आहे. वारकरी संप्रदायाचं तुम्हाला तर सांगायचं. पण महानुभाव संप्रदाय जो आहे तो सुद्धा आज विदर्भामध्ये आहे. आज काही ठिकाणी आपल्या जवळच सांगली जिल्ह्यात महानुभाव पंथाचा एक मठ आहे, तुम्हाला माहीत पण नसेल. इथं भिलवडी जवळच्या धनगाव नावाच्या गावी महानुभाव संप्रदायाचा मठ आहे. तिथं अनुयायी आहेत पण जास्त नाही आहेत. आज तुम्हाला गावातले कुठले तुमच्यासुद्धा तुम्ही ज्या गावात वावरता तिथला कोणी महानुभाव संप्रदायाचा दैवत, आणि महानुभाव संप्रदायामध्ये दुसरं तिसरं काही नाही. वारकरी संप्रदायामध्ये ते चालती भक्ती तेच आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं सुद्धा मूळ दैवत कोण माहिती आहे? श्रीकृष्णच आहे. भगवान श्रीकृष्ण. भगवद्गीता ज्यांनी सांगितली कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला, त्या भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचा अवतार म्हणजेच पुढचा अवतार मानला जातो विठ्ठल. म्हणजे मूळ श्रीकृष्णच आपले अनुयायी काय आहेत? आपले गुरु हे आहेत, म्हणजे दैवत आहे. तसं महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा मूळ श्रीकृष्ण हेच दैवत आहे. मग तिथं पंचकृष्णाची पूजा केली जाते, पंचकृष्ण मानले जातात. म्हणजे मूळ श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यानंतर चक्रधर स्वामी आहेत, चांगदेव राऊळ आहेत, गोविंद प्रभू आहेत. हे असे 5 संत जे श्रीकृष्णाचे पंचकृष्ण मानले जातात त्या त्या विचारानं. तर महानुभाव संप्रदाय अभ्यासासाठी आता तुम्हाला फारसा डिटेल नाही आहे, पण त्याच्यात लिहिलेला एक ग्रंथ त्या काळातला, त्याचा आशय, अभिव्यक्ती, त्या काळातलं सामाजिक जीवन, त्याच्यामध्ये काय उदाहरणं दिली आहे, त्या उदाहरण ते सगळं तुम्हाला छान पद्धतीनं, सुंदर पद्धतीनं तुमच्या समोर त्याची मांडणी मी करणार आहे. आणि ती मांडणी ज्यावेळेला तुम्ही समजावून घ्याल त्यावेळेला तुम्हाला हा ग्रंथ किती सोपा आहे बाबा हे लक्षात येईल. त्या काळातला ती मराठीच आहे, पण त्याचा आशय, त्याचा पूर्णपणे आपण एकदम, म्हणजे मला सांगा की एखाद्या शाळेमध्ये ज्यावेळेला तुम्ही कवितेचा अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला सरांनी सगळ्या कवितेचा आशय सौंदर्य, भावसौंदर्य सांगितल्यानंतर त्या कवितेवर तुम्ही सहज लिहित होता. पहिल्यांदा तुम्हाला कविता वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळत नव्हता, पण सरांनी सांगितल्यानंतर ते कळायला लागलं. तसं इथं आहे. सगळा आशय त्या ग्रंथाचा, जी उदाहरणं एवढी सोपी आहेत की ती ज्यावेळेला वाचू लागतो त्यावेळेला आपल्याला त्या काळातला तो सामाजिक वास्तव, त्या काळातलं जीवन हे सगळं काय, कारण अंतर लांबच आहे. एवढाच एक ग्रंथ आहे. पुढच्या टर्मला याच पेपरला किंवा याच 11व्या नंबरचा जेव्हा 16 नंबर होतो तेव्हा तिथं सुंदर अलीकडच्या काळातले व्यक्तिचित्रण आहे. हेही मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
तर थोडासा अभ्यासाची टच घेत घेत सिलेबसचं थोडीशी दररोज परिचय करून घेत घेत ज्यावेळेला आपण एखाद्या पेपरचा सविस्तर आढावा ज्यावेळेला घेतो, एखाद्या पेपरमध्ये नक्की आपण काय समजून घ्यायचं आहे आपल्याला हे ज्यावेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली ही मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे महान अनुभवच तेजा बलयश्य वाहा, महानुभावा, महान अनुभवानं युक्त असणारा असा संप्रदाय, याचा अर्थ आहे मोठ्या तेजानं युक्त असणारा. मग हा महानुभाव पंथ कुणी स्थापन केला तर तो चक्रधर स्वामींनी केलेला आहे. मग हे चक्रधर स्वामी कोण तर चक्रधर स्वामी नाव घेण्या अगोदर ते पूर्वाश्रमीचे हरपाळ देव होते. म्हणजे त्यांचं सुदृढ शरीर, तेजस्वी वाणी, रसाळ वाणी, बुद्धिचातुर्य याची देणगी या चक्रधरांना लाभलेली होती. पण चक्रधर नाव घ्यायच्या अगोदर त्यांना हरपाळदेव या नावानं ते प्रसिद्ध होते. मराठी, गुजराती आणि संस्कृत भाषा त्यांना येत होत्या. अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा याच्यातलं लौकिक ज्ञान त्यांनी संपादन केलेलं होतं आणि मग ते योगमार्ग जाणत होते. अशा चक्रधर स्वामींच्या जीवनाचा प्रवास, त्यांचा अवतार कसा झाला हे सांगताना बडोच येथील विशाळदेव नावाच्या प्रधानाचा पुत्र हरपाळदेव नावाचा होता. आकस्मित त्याचं या ठिकाणी निधन झालं आणि मग त्याला ज्यावेळेला स्मशानभूमीत नेलेलं आहे त्यावेळेला त्याला त्याच्या त्या शरीरामध्ये फलटणच्या चांगदेव राऊळ नावाच्या सिद्ध पुरुषाच्या आत्म्यानं त्याच्यात प्रवेश केला. ही आख्यायिका आहे, ही आख्यायिका आहे, ही त्याची चरित्र समजून घेताना ही आख्यायिका समजून घेतली जाते. तर प्रवेश केला आणि तो देह जिवंत झाला. मग त्याला जाणीव झाली की आपल्याला आता काय झालेलं आहे, पुनर्जन्म मिळालेला आहे, म्हणून त्यांनी दीक्षा घेतली. नंतर 12 वर्षे तपश्चर्या केली. 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते डायरेक्ट रुद्धिपूरला गेले. आज रुद्धिपूर हे अमरावती जिल्ह्यामध्ये गाव आहे. त्या रुद्धिपूरला गोविंद प्रभू नावाचे साधू पुरुष होते, त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि चक्रधर हे नाव धारण केलं. चक्रधर या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? चक्रधर हे श्रीकृष्णाचं नाव आहे. श्रीकृष्णाला कितीतरी नाव आहेत. गिरीधर, गिरी म्हणजे त्याने बोटावरती पर्वत घेतलेला होता म्हणजे गिरीधर. चक्रधर म्हणजे त्याच्या हातामध्ये अशोक चक्र असतं, म्हणजे हे जे चक्र आहे ना ते चक्र हातामध्ये असतं म्हणून त्याला चक्रधर. कितीतरी श्रीकृष्णाचे नाव आहेत, म्हणजे श्रीकृष्णाचंच दुसरं नाव चक्रधर नाव गोविंद प्रभूंनी त्यांना दिलं हरपाळदेवला. आणि नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि समाजाला जास्तीत जास्त प्रकारे समाजाचा विकास होण्यासाठी, समाजाला ज्ञान देण्यासाठी, समाजाला घडवण्यासाठी तुम्ही काय करा तर लोकांच्यामध्ये जागृती करा. असा तो संप्रदाय त्या काळात म्हणजे त्याचे मूळ पुरुष तसे गोविंद प्रभूच आहेत. ते गोविंद प्रभू रुद्धिपूरला होते. त्यांनी दीक्षा दिलेले हरपाळदेवला दिल्यानंतर तो चक्रधर बनले आणि चक्रधरांनी मग अनुयायी गोळा करायला सुरुवात केली, तपश्चर्या केली, विचार द्यायला सुरुवात केली, मठ स्थापन केले. आणि म्हणून असा हा चक्रधरांचा प्रवास थोडा आहे. आणि म्हणून चक्रधरांच्या जीवनाचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला काही काळ संसार सुखात घालवल्यानंतर पुन्हा ते या संप्रदायामध्ये रुळले आणि त्यांनी ते सगळा विचार एकंदरीत सांगण्यासाठी प्रयत्न चालू केला. आणि हे सांगता सांगता त्यांच्याजवळ अनुयायी गोळा झाले. मग माहीम भट आले, त्यानंतर नागदेवाचार्य आले, त्याला भटोबास असं म्हणतात. सारंग पंडित आला, महदंबा नावाची एक स्त्री आली. हे त्यांचे शिष्य गोळा झाले. आणि मग त्यांच्याबरोबर राहून या चक्रधरांनी लोकांच्या अडीअडचणी दूर करायला सुरुवात केली. गावागावामध्ये जाऊन लोकांना अज्ञान लोकांच्या मध्ये ते घालवण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या अडीअडचणी घालवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करता 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 त्यांनी जे ज्ञान दिलं ना, त्यांनी जी दीक्षा लोकांना दिली, लोकांना ज्ञान दिलं, ते ज्ञान फार महत्त्वाचं होतं. प्रत्यक्षरित्या चक्रधर स्वामींनी काही लिहिलं नाही, त्यांनी कुठलाही ग्रंथ लिहिलेला नाही. त्यांच्या शिष्यांनी लिहिला आणि त्यांच्या शिष्यांनी जे ग्रंथ लिहिले ते मराठी साहित्यातले मान्यवर ग्रंथ, लक्षात ठेवा. आणि हे या संप्रदाय म्हणून महानुभाव संप्रदायानं मराठी साहित्याला दिलेली देणगी फार मोठी आहे. म्हणून आपण गद्यामध्ये लीळा अभ्यासतो बघा, 5वी पासून मराठीच्या पुस्तकात 2 लीळा, त्यावेळेचं पहिलं गद्य. तर त्या लीळा ज्या आहेत त्या लीळा म्हणजे काय म्हणतात, लीळा म्हणजे आठवण, एक 10-12 ओळींची एक असं प्रसंग लिहिलेला असतं.
अशा 1509 लीळा माहीमभट्टानं लिहिल्या. आणि ते दुसरं तिसरं काही नाही तर चक्रधरांच्या सहवासातल्या आठवणी आहेत. म्हणजे लीळाचरित्र म्हणजे ग्रंथ दुसरा तिसरा काही नाही, तर तो चक्रधरांचं चरित्रच आहे. माहीमभट्टाने लिहिलं. ते कधी लिहिलं तर चक्रधर स्वामींचं निर्वाण झाल्यानंतर लिहिलंय. चक्रधर स्वामींचं निर्वाण झालं, ते निघून गेले, त्यांचा मृत्यू झाला, ते निघून गेले. त्यावेळेला त्यानंतर शिष्यांनी हे लिहायला सुरुवात केली. तसा पाहता हा लीळाचरित्र ग्रंथ जो आहे तो लिहिण्यासाठी त्यांना खरी प्रेरणा कुणी दिली माहिती आहे? नागदेवाचार्यांनी दिली. चक्रधर स्वामींचं जेव्हा निर्वाण झालं त्यावेळेला त्यांचा अत्यंत जवळचा लाडका शिष्य जो होता नागदेवाचार्य बटोबास, त्यांना आपल्या पंथाची सूत्र त्याच्याकडे सोपवली आणि ते निघून गेले. त्यावेळेला नागदेवाचार्यानं शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता काहीतरी लिहा. मग चक्रधर स्वामी म्हणाले मी लिहितो, चक्रधरांच्या सहवासातल्या काही आठवणीच मी लिहितो, असं माहीमभट्ट म्हणाले. आणि माहीमभट्टांनी त्या सगळ्या आठवणी चक्रधरांच्या संदर्भातल्या लिहून काढल्या. तोच मराठीतला लीळाचरित्र नावाचा ग्रंथ शके 1212ला जशी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तसं शके 1205ला तो लिहिला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ शके 1212ला आणि लीळाचरित्र ग्रंथ शके 1205ला 7 वर्ष अगोदर लिहिला गेला. एका बाजूला महानुभाव संप्रदायाचं साहित्य निर्माण चालू होतं लिहायला, दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायातलं साहित्य लिहिलं जात होतं. मित्र हो, हे दोन्ही संप्रदाय एकाच काळामध्ये साहित्य निर्मिती करत होते आणि ते ग्रंथ आज आपल्याला गावागावामध्ये सुद्धा वाचले जातात, अनुभवले जातात. आपण वाङ्मयाचा अभ्यास म्हणून त्या ग्रंथाचा परिचय करून घेतो. जे करत नाहीत त्यांना सुद्धा UPSC MPSCच्या अभ्यासक्रमासाठी या ग्रंथांचा नुसता नाव, साल, कोणी लिहिला, हे परिचय, त्याच्यात आशय काय हे समजून घ्यावंच लागतं. आणि म्हणून UPSC MPSCच्या अभ्यासासाठी मध्ययुगीन मराठी साहित्याचा अभ्यास आवर्जून मुलांना इतर साईडच्या किंवा इतर फॅकल्टीच्या मुलांना तो करावा लागतो. तुम्हाला त्या निमित्तानं योगायोगानं होतं. आणि म्हणून UPSC MPSCमध्ये या आत्ता मराठीला स्वतंत्र पेपर आहे आणि त्याचा अंगाने हे सगळं टीवायचा अभ्यास, भाषा विज्ञान, मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा उपयोजन आणि सर्जन, मराठीमध्ये व्यवहारात उपयोग, मुलाखत कशी घ्यायची, निवेदन कसं करायचं, बायोडाटा कसा तयार करायचा, हे सगळं एका पेपरला आहेच. आता पेपर क्रमांक 10ला आता जो मी पेपर शिकवतो ह्याच्या अगोदरचा नंबर असणारा पेपर. आणि हे सगळं आत्ता आपण समजून घेतो आहे. म्हणजे हे टीवायला त्याचा डिटेल आणि सगळा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास होत जातो आणि तुम्हाला वाचूनसुद्धा हे कळेल एवढं सोपं असतं. पण ज्यावेळेला तुम्ही तासाला येणार आहात, ऐकणार आहात, श्रवण जास्त महत्त्वाचं आहे. जी मुलं ऐकतायत, जी मुलं वाचतायत, ज्या मुलांच्या कानावरून जात आहे, त्या मुलांना सिलेबस इतका चांगल्या पद्धतीने लिहिता येतो, समजून घेता येतो. म्हणजे वाचणं आणि ऐकणं याच्यातलं अंतर माहिती आहे तुम्हाला कसं आहे ते. म्हणजे तसं पाहिलं तर कानानं ऐकायचं आहे आणि ऐकायचं आहे, डोळ्यानं पाहायचं आहे, या दोन्हीतलं 4 बोटाचं अंतर आहे. तर आपण जेव्हा वाचतो त्याच्यापेक्षा श्रवण केलेलं, ऐकलेलं आपल्याला जास्त आकलन होतं. आणि म्हणून या टप्प्यावरती त्याचा विचार फार सुंदररित्या आपल्याला एकंदरीत करावायचा आहे. आता हा तास संपत येतोय, आलेला आहे. तर महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. आता महानुभावी साहित्य कोणतं, भाषेचं कसं आहे, मराठीचं कसं आहे, जेवढं जास्त सांगाल, जेवढं जास्त आपण जाऊ तेवढं डीप आपल्याला समज. आणि म्हणून भाषा कधी संपत नाही. साहित्यात तर आयुष्यभर तुम्ही वाचत राहिला तरी पण तुम्हाला पुस्तकं संपणार नाहीत, एवढी पुस्तक प्रचंड तयार झालेली आहेत. तर एकंदरीत हा सगळा विचार आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये महानुभाव पंथाच्या मधल्या एका ग्रंथाचा अभ्यास पुढे करावायचाच आहे. तर थोडासा उझरता विचार हा तुमच्यासमोर एकंदरीत ठेवला. तुम्ही फार सुंदर पद्धतीनं महानुभाव संप्रदाय म्हणजे काय आणि त्या काळातले कोणकोणते संप्रदाय होते, त्या काळातले त्या संप्रदायाचा थोडा उझरता परिचय करून दिलेला आहे. अजून महानुभाव संप्रदायाचं तत्त्वज्ञान, महानुभाव संप्रदाय काय होतं, तो स्थापन कसा झाला, त्याचं काय पार्श्वभूमी आहे, याचाही आणखी थोडासा विचार आपण सुरून महानुभावांचं साहित्य परिचय करून घेऊ आणि नंतर दृष्टांतपाठामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घेऊन आपण पुढे जाणार आहे. निश्चितपणे पुढच्या पिरियडला याच्या पुढचा विचार तुम्हाला निश्चित सांगेल. धन्यवाद.